विश्वातली प्रत्येक घटना कुठलीही असू दे, साधं मी आत्ता इथे बसलेला होतो रेलून तो इथे झालो हे तुम्हाला दिसलं, पण मनामध्ये आधीच घडलं. मनामध्ये पहिल्यांदा विचार आला की आता इथं असा टेकून जो बसलेला आहे तो हात बदलावा आणि आता असा टेकून बसावा, मग क्रिया घडलेली तुम्हाला दिसली. म्हणजे क्रियेच्या अगोदर विचार येतोय. रोजच्या ह्याला काय अध्यात्म नाही म्हणत, रोजची साधी घटना सांगतोय. त्यामुळे क्रियेचं मूळ काय आहे? मनामधला विचार. म्हणजे क्रिया आकाशात उडण्याची असू दे ना तर जमिनीवर सरपटण्याची असू दे किडामुंग्यांसारखी, ती नंतर घडते, आधी विचार येतो. आपलं आयुष्य म्हणजे अनेक क्रियांचं समुच्चय आहे. जन्म झाल्यापासून ट्याहा रडणं ही पण एक क्रिया आहे, शिशु करणं ही पण एक क्रिया आहे. जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत अखंड काही ना काहीतरी आपल्या क्रिया चालू आहेत. पण ह्या क्रिया झालेल्या दिसतायत त्याच्या अगोदर मनामध्ये घडतायत. जर आयुष्यातल्या क्रिया ह्या जर आम्हाला बदलायच्या असतील, जमिनीवर सरपटाच्या ऐवजी आकाशात उडायचं असेल, तर पहिल्यांदा त्याचं मूळ मनात आहे, चित्तात आहे. जोपर्यंत आमचं मनच जमिनीवर सरपटण्याची भाषा करत आहे, आकाशात कधीच उडणार नाही. इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात यू हॅव टू थिंक बिग इफ यू वॉन्ट टू ग्रो बिग. आमचे विचारच जमिनीवर सरपटण्याचे आहेत आणि म्हणतो आम्ही आकाशात उडणार. नॉट पॉसिबल. तर हे जे विचार आहेत ना, हे मूल तत्व आहे, वायू तत्व. आणि इथंच योग कम्स इन एक्झिस्टन्स. हे विचार आमचे का आहेत जमिनीवर सरपटणारे? गुरुत्वाकर्षण, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. रिमेंबर वन थिंग इन लाईफ, the gravitational force is just not pulling your body but your mind. That's the worst scenario. आमचं मन खाली सारखं खेचलं जात आहे. निगेटिव्ह, कधी निगेटिव्ह विचार, कधी शरीराविषयी, कधी मनाविषयी, कधी अध्यात्माविषयी, कधी स्वतःच्या परिस्थितीविषयी, कधी प्रकृती स्वास्थ्याविषयी, पण कायम खाली खेचलं जात आहे. सो व्हॉट वी आर सपोज टू डू इज ओव्हरकम दिस फोर्स विच इज ऑल द टाइम पुलिंग अस डाऊन डाऊन अँड डाऊन. याला निरोध करायचा आहे. मनाचं जे ऊर्ध्वगामीच्या ऐवजी अधोगामी होणं आहे ना, या अधोगामीला ऊर्ध्वगामी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं राधेची कृपा प्राप्त करणं आहे. मन नावाची गोष्ट जी अखंड निगेटिव्ह विचारांमधनं खाली खेचली जाते. 10 वर्ष झाली माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली नाही. 10 वर्षात नाही झाली, याच्या पुढे काय होणार? कप्पाळ नाहीच होणार. 10 वर्ष झाले बीपीच्या गोळ्या घेतेय, डायबिटीसच्या घेतोय. असं काय जपानी वगैरे बीपीची गोळी सुटणार आहे का? ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी केल्या, तसं हे पण करून बघते. नको करूस, नाही सुटणार गोळी तुझी. बिकॉज द बॅटल वॉज लॉस्ट बिफोर इट बिगॅन. This gravitational force makes us lose the battle before it begins. हे जे मनाचं अधोगामी आहे ना, प्रत्येक बाबतीत 3 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 1 वर्ष झाली, चांगली नोकरी मिळत नाहीये, आता काय होणार आहे?
आता तर रिसेशन आहे. म्हणजे चांगला पिरियड होता तेव्हा पण मला मिळाले, आता तर रिसेशन आहे, आता काय मिळणार. तर राधेची पूर्ण कृपा म्हणजे मूलाधारामधला जो डाऊन डाऊन डाऊनचा ध आहे तिथपासून समाधी मधला जो ध आहे तिथपर्यंत जाणं, आणि त्याच्या पलीकडे देहदेवाचे मंदिर असेलच तर ह्या मंदिराच्या वर असलेला जो ध्वज आहे, जो आकाशात फडफडतोय तिथपर्यंत जाणं म्हणजे परिपूर्ण कृपा आहे.